प्रभादेवीचा ब्रिटिशकालीन 100 वर्षांहून जुना पूल हा पूर्णपणे निस्तनाभूत करण्यात आलेला आहे। त्याचं पाडकाम हे पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शनिवारी रात्री 10:30 वाजल्यापासूनच पूर्वतयारीला सुरुवात झालेली होती। या जुन्या पुलाचे जुने अवशेष आपण समोर बघताय। इतिहासामध्ये हा पूल जरी जमा होत असला तरी सुद्धा समोर पूर्वी या प्रभादेवी पुलाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल या नावाने हा पूल ओळखला जायचा, ज्यानं गिरणगाव आणि प्रभादेवी असा सगळा परिसर जोडला जात होता। दादरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूल केवळ वाहतुकीसाठी बंद झालेला नव्हता, तर याचं पाडकाम एकीकडे सुरू होतं, दुसरीकडे जर आपण बघितलं तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गिकांवरती त्याचा गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत होतं। माहीमकडनं चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद होती, त्याचबरोबर दादरकडनं CSMT पर्यंत जाणारी वाहतूक ही बंद होती। याच भल्या मोठ्या क्रेनच्या मदतीने जुन्या पुलाचे गर्डार हे हटवण्यात आलेले आहेत, लोखंडी अवशेष हे हटवण्यात आलेले आहेत। समोर आपण बघतात जुन्या पुलाचं पाडकाम हे पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लवकरच नवीन पुलाचं बांधकाम सुद्धा केलं जाणार आहे। गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचं एकूणच ऑडिट हे करण्यात आलेलं होतं आणि या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा देखील प्रभादेवीचा पूल धोकादायक असल्याचं पाहायला मिळते। पूर्वी याच दोन्ही मार्गिकांवरनं थेट दादरच्या दिशेने जाणारी वाहतूक या एल्फिस्टन पुलावरनं होत होती। केएम परिसरातील अतिशय महत्त्वाची रुग्णालये ज्या परिसरात आहे त्यांना जोडणारा हा पूल होता। त्यामुळे हा पूल जरी आता पाडण्यात आलेला असला, त्याचं काम सकाळी 7:13 सर्व मार्गिका या पूर्ववत जरी झालेल्या असल्या रेल्वेच्या, तरी सुद्धा हा पूल कधी पूर्ण होणार, रेल्वे प्रवाशांचे काही अंशी हाल जरी झालेले असले तरी सुद्धा नवीन पुलाची उत्सुकता आपल्याला विशेष करून या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई।